फोनपेच्या स्वरूपात डिजिटल इंडिया, डिजिटल भारत आणि अर्थातच फोनपेच्या मार्फत इथून मात्र वितरित केलं गेलं आहे. थँक्यू. धन्यवाद तेजस धोबी. तर आपण पाहतोय स्वर्गीय कृष्णा स्मृती चषक 2025चा हा महासंग्राम आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्यासमोर येते आहे. जनमन खोनीच्या विरोधात मितस्फोट कवाड ए. मितस्फोट कवाड ए टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता. जनमन खोनी टीम सलामीचे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कुणाल, तर नॉन स्ट्राईक एंडला हर्ष. गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक अक्षय. आपण पाहतोय गोलंदाज हायवे एंडकडून सज्ज होताना कुणालच्या विरोधात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या मॅचला होती सुरुवात. पहिल्या इनिंगचा पहिला बॉल टाकण्याकरिता गोलंदाज अक्षय गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पहिला चेंडू मिड ऑफच्या वरनं सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. पहिल्याच बॉलवर पहिला वार. चेंडू सीमा रेषेच्या पार चौकार. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय 4 धावा फलकावर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पलटवार पाहायला मिळाला गोलंदाजाचा आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. वेग आहे या गोलंदाजाकडे. अक्षय गोलंदाज आपण पाहतोय पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर कुणालच्या विरोधात. यावेळेस फुल टॉस आहे परंतु प्रोटेक्शन आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागतं बॅटरला कुणालला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ज्या पद्धतीनं पाहिलं सुरुवात चौकाराने केली होती बॅटरनं, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना अक्षयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 5 धावा फलकावर. गोलंदाज अक्षय पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. चौथा चेंडू टाकण्याकरिता न्यू बॅटरच्या समोर हर्ष समोर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एकंदरीत पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र डॉट सिंगल डॉट. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतो मैदानाच्या आतमध्ये. त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र अक्षय करत असताना यावेळेस लो फुलटॉस होता. ऑन साईडला स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफिनिटच्या आतमध्ये फील्ड केले गेलं. कॉलिंग चांगली पाहिली. एक धाव इथं मात्र कंप्लीट करत असताना आपण बॅटर हर्षला पाहतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 6.
5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 6 धावा फलकावर. अंतिम चेंडू टाकण्याकरिता अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर कुणालच्या समोर आपल्याला पाहतो. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. खाली क्षेत्र निवडलाय. क्षेत्ररक्षक होते मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर. या षटकाचा आपण विचार केला तर पहिला चेंडू चौकार आला आणि षटकाची समाप्ती सुद्धा चौकाराने पाहायला मिळाली. धावफलकावर धावा आपण पाहतोय 10 बिनबाद 10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एकंदरीत पाहायला गेले तर विकेट गमावली नाही आणि सुरुवात चांगली राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. जय हनुमान कोणी टीम आपण पाहतोय टॉस झाल्यानंतर बॅटिंग करत असताना मित कवाड एच्या विरोधात. तर मात्र दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नीलला मात्र ही जबाबदारी दिली गेली दुसऱ्या षटकाकरिता. च्या पद्धतीने पाहिलं तर पहिले षटक विकेट मिळवली नाही आहे गोलंदाज अक्षयनं. मात्र प्रयत्न करावे लागतील दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नीलला. ही पार्टनरशिप कुठेतरी ब्रेक करावी लागेल. ताप रोखण्याचं काम मात्र या गोलंदाजाला करावं लागेल आणि गोलंदाज जाणला जातो त्या कामासाठी ते काम मात्र करावं लागेल. यावेळेस पहिला चेंडू चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. निर्धाव पाहायला मिळाला चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला. च्या पद्धतीने पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि बाकीचं काम केलं यष्टीरक्षकच्या माध्यमातून. गोलंदाज स्वप्नील पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. ऑफ साईडला स्ट्रोक केला गेलाय. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता जरूर प्रयत्न पाहायला मिळाले सीमा लगत. पाहायला मिळाला ऑप्शनचा बाहेरचा चेंडू. त्यानंतर डीप पॉईंट क्षेत्रामधून सरळ चेंडू निघून गेला होता 4 धाबेकरिता. 4 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 14 अंकावर जाऊन पोहोचलाय. गती कमी केली होती त्यानंतर फलंदाजाने ओळखलं होतं. यावेळेस वेगवान चेंडू प्रश्न विचारणारा हा चेंडू. यष्टीरक्षक चुकी करतो. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. यानंतर मात्र दुसरे धावेचं रूपांतर चुकीचं घडलंय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. कॉलिंग खूप महत्त्वाचे असते मैदानाच्या आतमध्ये. यस नो वेट या 3 शब्दाला खूप महत्त्व असतं आणि इथे कुठेतरी त्या 3 शब्दाचा समतोल साधता आला नाही आणि विकेट गमावावी लागली. बॅटर हर्षला जावं लागलं तंबूच्या आश्रयाला. पहिल्या विकेटचं पतन झालं रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मागे चेंडूवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आतिश हा बॅटर पाहायला मिळतोय. 15 या अंकावर पहिल्या विकेटचं पतन. पार्टनरशिप इथे मात्र ब्रेक झाली आहे रनअपच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. गोलंदाज स्वप्नील. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक उभा टाकला मिड विकेट क्षेत्रामध्ये. जाळ्यात अडकवलं गेलं. विकेट क्रमांक 2 जाईल तंबूच्या आश्रयाला.
विकेट ट्रेकर आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र या षटकामध्ये पाहायला मिळते. चौकार जरूर आला, त्यानं मात्र मागे काय घडलंय, पुढे काय करायचंय हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील या गोलंदाजीच्या माध्यमातून. न्यू बॅटर आपण पाहतोय योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्वप्नीलच्या विरोधात स्ट्राईक एंडला. यावेळेस गती परिवर्तन हे अक्षर बनलंय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सातत्याने गोलंदाज या चेंडूचा वापर करत आहेत आणि तोच वापर मात्र स्वप्नील हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. नेधाव चेंडू पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये आपण विचार केला तर 5च धावा खर्च केल्यात. यावेळेस चांगला स्ट्रोक, चेंडू सरळ निघून चाललाय डीप थर्ड मॅन रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. धन्यवाद. काय स्ट्रोक केला गेलाय, ज्या पद्धतीने पाहिलं तर बॅकफुटवर जाऊन ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला मात्र दिशा दिली होती आणि चेंडू सरळ थर्ड सलामीचा बॅटर्स कुणालच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आले. 9 धावावर तो फलंदाजी करतोय. 4 धावावर योगेश हा फलंदाजी करतोय. मित कवाड बी आणि रिहान स्पोर्ट चावे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचली आहे 20 या अंकावर. टॉस आणल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जय हनुमान कोणी टीम 20 धावावर 2 गडी बाद झालेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेस फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून जाईल 6 धावेकरिता. हा येतोय षटकार, त्या दरम्यान बीमर हाताला गेलाय म्हणजे 7 धावा फलकावर जोडल्या जातील. स्ट्रोक केला गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत ते तो उपस्थित. 1च धावेवर समाधान मानावं लागतंय. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 28. चेक. ग्रामपंचायत सदस्य कवाड जगदीशजी अडके आणि आकाशजी जाधव साहेब येथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानानं स्थान बनवायचं आहे. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेटचं सुद्धा पतन झालंय. बरेच काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, चुकी घडली गोलंदाजाकडून, नोचा कॉल आला. त्यानंतर मात्र रनआउटचा इथं मात्र प्रयत्न केला, तो सक्सेस राहिला. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. डीजे तर धावसंख्या आपण पाहतोय 30 या अंकावर. 30वर 3 अशी परिस्थिती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रमोद नॉन स्ट्राईक एंडला असेल तर स्ट्राईक एंडला
बॅटर आपण पाहतोय सलामीवीर कुणाल च्या पद्धतीनं पाहिलं तर साथ दिली नाहीये त्या बॅटरला. हरीश 6 धावा करून माघारी परतला. त्यानंतर अतिश शून्यावर बाद झाला. योगेशने मात्र 11 धावांची साथ त्याला दिली. आता मात्र प्रमोद त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भागीदारी खूप महत्त्वाची असते जेव्हा धावांचा उच्चांक गाठायचा असेल तर. आता मात्र फ्रीटचा फायदा उठवता येईल का? ज्या पद्धतीने पाहिलं तर मागील चेंडू नूर राहिला होता. फलंदाजासाठी मुबा असेल. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 31. तर गोलंदाज आपण पाहतोय कृष्णा. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. काय झेल पकडलाय. कम्मालीचा झेल पकडत असताना विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऑन साईडला स्ट्रोक केला गेला होता आणि दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. चांगला झेल तिथं मात्र कंप्लीट करत असताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय सुशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रमोद सुद्धा माघारी परतला गेलाय. कुणाल हा बॅटरला मात्र साथीदार आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस पॉइंटच्या वरनं स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सीमा लगत चेंडूला अडवलं जात आहे. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 33 या अंकावर जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज आपण पाहतोय कृष्णा. एकंदरीत दक्षिण या षटकाची सुरुवात केली होती. 2 बीमर हाताळले गेले. त्यानंतर मात्र दुसऱ्या गोलंदाज ट्रॅकवर आणलं गेलं. यावेळेस फुलटॉस आहे. एसटी रक्षक चुकी करतोय. चेंडू निघून चाललाय लॉस्ट ऑफ रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय 4. मात्र व्हाईटचा सुद्धा इशारा म्हणजेच मिळतायत 5 धावा पंजाब. अडतीस या अंकावर जाऊन पोहोचले. यावेळेस चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली गेलाय. ते मात्र चांगला झेल कंप्लीट करत असताना विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये लागणारा 5वा धक्का. धन्यवाद. 5व्या विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. न्यू बॅटर आपण पाहतोय दर्शन. हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना
एकंदरीत पाहिलं तर कुणाल हा सलामीचा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि एकंदरीत 12 धावावर फलंदाजी करतोय. परंतु बाकी खेळाडू साथ मिळत नाहीये. निलेश अंतिम षटकाकरिता यावेळेस षटकाची सुरुवात चांगली झाली. निलेशची पहिल्या चेंडूवर सफलता मिळवत असताना विकेट क्रमांक 6 जाईल तंबूच्या आश्रयाला. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. निलेशच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळत असताना आपण पाहतोय. 38 या अंकावर 6 विकेटचं पतन झालंय. मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. च्या पद्धतीने पाहिलं तर कुणाल सुद्धा माघारी परतला गेलाय. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये चेंडू सरळ एष्ट्यावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 7 जाईल मैदानाच्या बाहेर. च्या पद्धतीनं पाहिलं तर ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. फुलटॉस चेंडू सरळ आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. फुलटॉस चेंडू होता सरळ एष्ट्यावर जाऊन आदळला गेला आणि विकेट गमवावी लागली बॅटरला. च्या पद्धतीने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न चुकीचा स्ट्रोक निवडला गेला आणि विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहिलं. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बागेशला चांगली गोलंदाजी. 2 चेंडूवर 2 हासिल केले. हॅट्रिक साजरी केली जाईल का निलेश? यावेळेस चांगला चेंडू. हाईट फॅक्टर यावेळेस पाहायला मिळतोय. लेगबायच्या स्वरूपामध्ये सिंगल इथं मात्र फलकावर जोडली जाईल. 39 या अंकावर 7 विकेट गमावल्या गेलेत. जय हनुमान खोनी टीम आपण पाहतोय टॉस झाल्यानंतर बॅटिंग करत असताना अंतिम षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रातील. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. मित कवाड बी विपक्षात रिहान स्पोर्ट चावे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज निलेश यावेळेस फुल टॉसला मात्र फुल टोलला गेलाय. ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. धावसंख्या चौकाराच्या वडतीनं धावफलक जाऊन पोहोचले 43. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु ज्या पद्धतीनं पाहिलं तर व्हाईट बॉलचा डावखुरी हाताचा बॅटर यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. एकत्रित धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 44. गोलंदाज निलेश यावेळेस काय घडलंय सरळ चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉप रिजन मधून 4. चार धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 48. गोलंदाज निलेशचा पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. अलोन द कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय. मिडविकेट क्षेत्रातून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. स्ट्राईक एंडकडे पेकी झाले. यावेळेस रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूवर विकेटचं पतन. इनिंगची झाली समाप्ती. 49 धावा बनवल्यात जय हनुमान खोनी टीमनं.
50 धाबांचं टार्गेट सेट केलंय मीत कवाड ए समोर. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 49 धाबांपर्यंत मजल मारता आले जे हनुमान खोनी टीम आणि 50 धाबांचं लक्षाचा पाठलाग करावा लागेल मिसपोर्ट कवाड ए टीमला. पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. मित कवाड बी विपक्षात रियान स्पोर्ट चावे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे, तिथे टॉस केला जाईल. तर मी विनंती करतोय नंदकिशोर गुरव सरांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दीपकजी गुरव वरिष्ठ लिपिक ग्रामपंचायत कवाड यांना सुद्धा विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. तर आपल्यासोबत प्रमुख अतिथी उपस्थित आहेत. मित कवाड बीच्या विरोधात रेयान स्पोर्ट चावे ही मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. नाण्याची ओळख करून देतोय कृष्णा 11, तर नाण्याची दुसरी बाजू कवाड. दादांच्या शुभ असते चावे टीमकडून कॉल दिला जातोय. कवाड असा कॉल, नाण्याची बाजू रियान स्पोर्ट चावेच्या बाजूने लागली. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. एकंदरीत पाहिलं तर आजचं वातावरण दमट आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फलंदाजी करू. फलंदाजी निवड केली, एकंदरीत का निवड केली? एकंदरीत कशा पद्धतीचा खेळ राहील? फलंदाजी चांगली आहे, फलंदाजी पण चांगली आहे आणि गोलंदाजी पण चांगली आहे, तरी आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि विदाऊट प्रेशर करण्याचा प्रयत्न करू. कोणाकोणा अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली जाईल आणि चांगली गोलंदाजी केली जाईल? सर्व प्लेयर चांगले आहेत, सर्वांनी 100% द्यावा ही अपेक्षा आहे. धन्यवाद. विकी आमच्यासोबत आहे. टॉस हारलाय, टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता जे हवं होतं ते वाट्याला आलंय. चावीस संघाला मात्र किती धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कोणा अपेक्षा असतील कुठेतरी पहिल्या षटकापासून अटॅकिंग गोलंदाजी केल्या विकेट काढल्या जातील? हो, आमचे गोलंदाजसुद्धा चांगले आहेत आणि चावेस संघसुद्धा चांगला आहे. आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. बॅटिंग करत असताना ॲज अ कॅप्टन तुझीच बॅटिंग चांगली पाहायला मिळेलच, परंतु अजून कोणाकोणा अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली जाईल, धावांचा पाठलाग केला जाईल? आम्हाला विशालदा आणि वैभवकडनं जास्तीत जास्त अपेक्षा असतील या सामन्यामध्ये. आणि शेवटचा प्रश्न, आयोजन नियोजन या नियोजना खातीर आपण खेळत असताना कसं वाटतं? आयोजनची बोलायची गोष्ट केली तर आयोजन आमचंच आहे, स्वतःचंच कवाडकरांचं आमचंच आयोजन आहे. कृष्णा एलन कवाडका आणि मित स्पोर्ट कवाडकरांचंच आयोजन आहे. आयोजन खूप चांगलं आहे. धन्यवाद. खूप चांगली बाईट्स विकी मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर टॉसमध्ये न्यूज असे आहे, रियान स्पोर्ट चावे टीमनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये ते दुसऱ्या सत्रावली सुरुवात. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. जय हनुमान खोनी संघ सर्वात आधी खेळत असताना जर का आपण पाहिलं तर 49 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरिता 50 धावांचा आव्हान विजयाकरिता समोर ठेवलं गेलं आहे. पहिलाच बॉल यावेळेस अतिशय आपण पाहताय फलंदाजाला थांबवण्याचा इशारा सध्या तरी पहिल्या चेंडूपासून देताना इथून आता अतिश पाहायला मिळतो आहे. कवाडकरांच्या नजरेसमोरचं हे ग्राउंड आहे किंवा नजरेखालून जाणारं ग्राउंड आहे, त्यामुळं इथे खेळत असताना कदाचित एक चांगला कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल.
पण यावेळेस कोणीकरांना थोडीशी तारेवरची कसरत करून गोलंदाजी करावी लागेल. कालच्या दिवस अंब्याचा पाड्याचा बघितला तर कालचा दिवस अक्षरशः गाजून सोडलं आहे, कारण होम ग्राउंड होतं, घरचं मैदान होतं आणि तिथे खेळत असताना एक चांगला कॉन्फिडन्स असतो. कदाचित त्याच पद्धतीचं चित्र कवाडकरांचं पाहायला मिळेल का, पण पहिल्या चेंडूवर रोख लावला गेला, त्याच्यानंतर सिंगल मिळाली आहे आणि धावसंख्या 1 या अंकावर दक्ष गुरव ऑन स्ट्राईक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत पहिल्या षटकातील 2-4 चेंडूचा खेळ शेष आहे. 50 धावांचं आव्हान पार करायचं आहे अजूनही. पुढचा बॉल यावेळेस पहा पॉकेटमध्ये डिलिव्हर करणारा हा चेंडू तितक्याच चाणक्यनीतीने खेळून सुद्धा काढला आहे दक्षकडून. सिंगलचा खेळ जारी आहे. पॉवर पिचच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्या तरी या 3 चेंडूंवर सिद्धेश दिसून आली आहे. 2 धावफलकावर सोडल्या गेल्यात विजयाकरिता 21 चेंडू आणि आता मात्र 48 धावसंख्येची आवश्यकता वीज स्पोर्ट्स कवाड ए संघाला इथून मात्र भासतीये. पाहूयात इथून मात्र 50 धावांचं आव्हान पार केलं जाईल का. अगदी काही क्षणातच या स्पर्धेला ज्यांनी यूट्यूब लाईव्ह आम्हाला इथे स्पॉन्सर केलं युवा नेते शुद्धोधन जाधव साहेब, ग्रामपंचायत डोळेचे विद्यमान सदस्य, अगदी काही क्षणातच त्यांचं शुभगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर त्यांच्या समवेत हरिभक्त परायण देवीदासजी महाराज ते सुद्धा उपस्थित होणार आहेत. त्याच्यानंतर तळेगाव पडगाचे समाजसेवक सन्माननीय बंटीजी गागस साहेब हे व्यक्तिमत्वसुद्धा इथे उपस्थित होणार आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला चौकार पाहायला मिळाला आहे. धावफलक 6 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहत आहे. स्वीच हिट केलं गेलं आहे. स्वीच हिट अटेम्प्ट केली गेली आहे. सक्सेसफुली स्ट्रोक हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलग 2 चेंडू आणि 2 चौकार. हेच आपण पाहताय षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10 या अंकावर 18 चेंडूंचा खेळ इथून मात्र शेष राहताना आपण पाहत आहे. आणि लाईव्ह स्क्रीनला आपण इथून मात्र पाहत आहे. आमचं कॉमेंट्री बॉक्ससुद्धा वर्ग सिद्धेशचं प्रत्येक गोष्टीची जी छाननी आहे ती प्रत्येक गोष्टीची इथून केली जाते. प्रत्येक गोष्टीची पूर्तता इथून मात्र करताना आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच सिद्धेश. जाऊयात आपण आता मात्र मॅचच्या दिशेनं. मॅचला होती सुरुवात. षटक क्रमांक पहिले संपल्यानंतर धावसंख्या 40 आपण पाहत आहे. विजयाकरित 40 धावेची आवश्यकता अजूनही विजयाकरिता इथून मात्र भासी येणार. 18 चेंडूंमध्ये आपण पाहत आहे उडवले गेले. चेंडूला दिली गेली होती दिशा बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून देत आहेत. षटकार 6 धावा. आपण पाहता षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या वरती 16. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशा दर्शवली जातीये आणि जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये दक्षला परतावं लागेल या तंबूच्या असल्याला.
थँक्यू. गरज होती कोणीकारांना सुद्धा अशा पद्धतीनं बॅटिंगची जी काही धुवाधार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू होती त्याला रोखणं थोडंसं बंधनकारक होतं आणि प्रमोद शिंगेने ते मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होताना आपण इथून मात्र आपण पाहताय आज दक्षित शिंगोले म्युझिकल क्रिकेटर या भिवंडी क्रिकेटमधील सध्या तरी तो आज खेळताना दिसणार नाही आहे. कदाचित दुखापतग्रस्त आहे म्हणून आज इथपर्यंत पोहोचला नसेल. त्याचंही स्वागत आहे. आपण पाहताय लाईव्हला पाहत असेल तर यावेळेस उडवला गेलाय स्क्वेअर लाईकच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. खूप जणांना जमत नाही आहे प्रेशर क्रिएट करण्याकरिता दबाव क्रिएट करण्याकरिता जर समोर क्षेत्ररक्षक उभा राहिला आहे तर त्याच्या समोर त्याच्या नाकावर टिचून षटकार ठोकणं प्रत्येकाला जमत नाही आहे. स्टायलिश स्ट्रोक चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारचा. क्या बात आहे. षटकार आपण इथून मात्र पाहताय. षटकारानं धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. समीकरण चेंज होताना आपण पाहताय. ओम साई मूवीज. मी सर्व ऑनलाईन पाहणाऱ्या मित्रांना विनंती करतोय तुमच्यासाठी इतकी क्वालिटी दर्शवली जाते त्यामुळे आपल्या माणसाला मोठं करायला शिका आणि या चॅनलला लाईक शेअर आणि स्पेशली सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका. आपण पाहताय धावसंख्या 22 घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजासमोर पुन्हा एकदा अटॅक या चेंडूवर या बॅटरकडून जारी केला गेलाय. एकच धाव मिळते फार काही मिळणार नाही आहे अशा म्हणण्यापेक्षा काहीच फार काही मिळणार नाही आहे. एकच धावीतून मात्र मिळेल. धावसंख्या एकेरी धाव्याने 23 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. 14 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 27 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे कारण आव्हान पार करायचं 50 या धावसंख्येचं. गोलंदाज सय्यान. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वतःला झोकून दिलं आणि चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेनं तिथे सावध राहा मित्रा. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. थँक्यू डीजे. आपल्याला चौकार पाहायला मिळाला आहे. धावसंख्या चौकारानं वधारतीय जाऊन पोहोचती आहे 27 या अंकावर आपण पाहत आहे. द्वितीय षटक प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यातील 5 चेंडूचा खेळ संपला आहे. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष आहे. क्या बात आहे. पॉवरफुल स्ट्रोक कवाडकर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गरजताना आणि बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी म्हटलं ना की नजरेखालून जाणारे मैदान आहे. 13 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 23 या धावसंख्येची आवश्यकता अजूनही भासती आहे. पुढचा बॉल यावेळेस स्वतःला कदाचित सांभाळतानाच उशीर झाला त्यामुळे चेंडू कलेक्ट करताना थोडंसं त्रास उद्भवला गेला असेल. आपण पाहताय कदाचित फुटवर्क थोडंसं कमकुवत पाहायला मिळालं. चांगला प्रयत्न होता. षटक संपलाय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 विजयाकरिता आवश्यकता असेल. आता मात्र आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 12 चेंडूचा खेळ शेष राहतोय आणि 23 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. दोन षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या अंकावर. विनीत पाटील बेस्ट ऑफ लक टीम कोहनी शुभेच्छा इथून मात्र पोहोचत आहेत.
संकेत भोईर बेस्ट ऑफ लक मी स्पोर्ट्स कवाडे शुभेच्छा पोहोचत आहेत. थँक्यू सो मच सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27-27 या अंकावर 2-27 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे विजयाकरिता 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 23 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस आपण पाहताय दिशा दर्शवली गेली होती आणि यावेळेस त्या विकेटचं बदल फलंदाज बाद. उद्याच्या दिवसामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा एक रॉयल वाढदिवस सोहळा कवाड नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आम्ही सकाळच्या सत्रामध्येही पोहोचवलं होतं की अर्थात आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं निलेश दादांनाही इन ॲडव्हान्स वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निर्धाफकी.बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. दर्शन लांडले गेले. एक मिस्ट्री गोलंदाज आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कोणी संघाचा सातत्यानं जेव्हा बाजी पलटवली जाते गोलंदाजीच्या मार्फत तेव्हा महत्त्वाची भूमिका बजावणारा व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी ते मात्र दर्शवला आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 28. बाजी जेव्हा पलटवायची असते गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये तेव्हा सातत्यानं दर्शनची भूमिका खूप महत्त्वाची राहते आहे. यावेळेस फटका फसलाय की काय? यस डेफिनेटली फटका फसतोय. विकेटचं बटन फलंदाज होतोय बाद. परतावं लागेल तंबूच्या असल्याला. यस इथे मात्र उपस्थित होत आहेत नितीनजी लसने साहेब आणि प्रणयजी डोंगरे साहेब. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम. पुढचा बॉल यावेळेस फिक्की निर्धाव.बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत आत्तापर्यंत 4 धावसंख्या 4 बाद 28. 8 चेंडू विजयाकरिता 22 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस आपण पाहताय प्रेक्षक ज्या पद्धतीनं सामना पाहण्याकरिता आतुर असतात त्या पद्धतीचा खेळ सध्या तरी दिसत नाही आहे कारण गोलंदाजी सध्या तरी स्ट्रॉंग होताना आपण इथून मात्र पाहत आहे. आपण पाहताय चेंडू संपतायत आत्तापर्यंत 5-7 चेंडू विजयाकरिता 22 धावेची आवश्यकता. ओहो यावेळेस इथून मात्र फटका बसतोय. षटक संपलाय क्रमांक 3चा. विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 22 धावसंख्येची आवश्यकता. आपण पाहताय जे खांडपे नगरीमध्ये शुक्रवार दिनांक 10/1/2025 रोजी जे आपल्याला सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते त्याच्या पहिल्या दिवसाचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शुक्रवारच्या दिवसाचे जय हनुमान खोनी संघाला बाय मिळालेली आहे. वरतून आणि खालतून बाय मिळाली आहे गावदेवी खांडपे संघाला. त्याच्यामधील शुक्रवारच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. जय बजरंग कांडपे विपक्षात आई गावदेवी दादूचा पाडा हा पहिला सामना आपल्या भेटीला येईल. त्याच्यानंतर मित स्पोर्ट्स कवाड ब विपक्षात गावदेवी हिवाळी हा दुसरा सामना आपल्या भेटीला येईल पहिल्या राऊंडमधील. त्याच्यानंतर तिसरा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. जय बजरंग पुंडास विपक्षात रियांश सावे हा सामना आपल्या भेटीला येईल. त्याच्यानंतर चौथा सामना फर्स्ट राऊंडमधील आपल्या भेटीला येईल. NR बोरपाडा विपक्षात जय महाराष्ट्र दामणगाव. हे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वरतून बाय मिळाली आहे जय हनुमान खोनी आणि खालून बाय मिळाली आहे गावदेवी खांडपे संघाला. तदनंतर आपण पाहत आहे 6 चेंडू विजयाकरिता 22 धावेची आवश्यकता. ही स्पर्धा आपण पाहत आहे ज्यांच्यामुळे शक्य होऊ शकली आहे. आदरणीय निलेशजी गुरव साहेब माजी सरपंच तथा
एकच चर्चा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणचे युवा मोर्चाचे अध्यक्ष यांच्याकडून आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. गोलंदाज ट्रॅकवर सुशांतला आपण पाहत आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहत आहे. या चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचताना 5 बाद 34 या अंकावर धावफलक विजयाकरिता. थँक्यू डीजे. 5 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 16 धावसंख्येची आवश्यकता. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक उपसरपंच महोदय कवाड आदरणीय प्रशांतजी डोंगरे साहेबांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक समाजसेवक खार्डी अनिलजी गायकवाड साहेब यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. दिनेश श्रीरामन पाडे समाजसेवक खार्डी यांच्याकडून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला मिळाली आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवली गेल्या. त्यानंतर शुद्धोधन जाधव ग्रामपंचायत सदस्य डोळे यांच्या वतीने आम्हाला यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. लेले इन्फ्रास्ट्रक्चर आणि अर्थातच केतनजी लेले इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक मंदारजी लेले आणि उद्योगपती कवाड केतनजी लसने यांच्या वतीने आम्हाला मंडप डेकोरेटर्स इथे मात्र उपलब्ध करून दिले. त्यानंतर निनाजी लसने यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ दी सिरीज बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरची ट्रॉफी मिळाली आहे. अक्षयजी गाडे यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ दी मॅचची ट्रॉफी मिळाली आहे. सतीशजी जाधव यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्हे ते मिळाले आहेत. पाण्याची व्यवस्था राहुलजी गोतारणे कवाड यांच्याकडून. त्यानंतर कुणालजी खैरनार नारपोली यांच्याकडून आम्हाला पाण्याची व्यवस्था मिळाली आणि चेंडू बॉल स्पॉन्सर हिमांशू पाटील साहेब वर्ल्डचे जे समाजसेवक आहेत त्यांच्याकडून आम्हाला ते मिळाले. धन्यवाद. आम्ही आपलं सर्वांचं मनपूर्वक आभारी आहोत. 3 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 14 धावसंख्येची आवश्यकता भासते. पाहूयात या खेळाडूमध्ये आहे काय क्षमता. हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर उडलाय सुद्धा हवेमध्ये. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघालाय. चाललाय निलेशच्या बॅटमधून षटकार. सक्सेसफुली स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चेंज होईल. समीकरण 2 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 8 धावेची आवश्यकता. यावेळेस बिरकावून दिलंय आणि चेंडूला पाठवलंय. याही वेळेला बाजी पलट आली. निलेशचे षटकार 6. सामना जर का विन केला तर जिंकवता आला किंवा जिंकला तर इथून मात्र आपण पाहताय अर्थातच संतोषजी गुरव साहेबांकडून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आपण हेलिकॉप्टर पाहिला ॲक्शन रिप्लेमध्ये. त्याच्यानंतर जो दुसरा षटकार ठोकलाय सामन्याला निर्णायक वळण प्राप्त करून देणारा षटकार हाही आपण इथून मात्र पाहिलाय. थोडंसं शफल झालं सिद्धेश आणि त्याच्यानंतर फटका कन्वर्ट केला गेला. गरजेचं आहे. ट्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. आपल्या असोसिएशनचाही नियम आणि आपल्या या स्पर्धेचाही नियम. 1 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 2 धावेची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये मी थांबतोय या चेंडूवर. पुन्हा एकदा आणि विजयाचा शंखनाद करणारा षटकार. घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजासमोर खेळतोय. इतक्या इझिली नाराज करणार नाहीये निलेश. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार पाहायला मिळाले आणि अर्थात आणि मयूरजी गुरव साहेबांकडून अर्थातच हा सामना विन केल्याबद्दल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि अर्थातच संतोषजी गुरव साहेबांच्याही वतीनं इथे मात्र 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं निलेशला. आणि निलेश जाऊ नका मैदानातून बाहेर. मैदानातून यात तसं इथे मॅन ऑफ दी मॅच घेण्याकरिता या सामन्याचा या स्पर्धेचा मॅन ऑफ दी मॅच ठरतो इथे मात्र आता निलेश. प्लीज वेलकम. धन्यवाद. आपण व्यासपीठावर जात आहोत. शुभ सन्मान केला जाईल. रामचंद्रजी गुरव उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मी विनंती करतोय या स्पर्धेचे प्रणेते कुणाल दादा लसने यांना की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातो इथे व्यासपीठावर.
त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत आदरणीय सन्मान्य दशरथजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. मी पुणे एकदा कुणाल दादांना विनंती करतोय की